SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिकच्या गोसावीवाडीत गोळीबारात सुमित पगारे नामक युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू। नाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। सविस्तर वृत्त असे। नाशिक रोड भागातील गोसावीवाडी परिसरात काल सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुमित पगारे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। पोटात 2 गोळ्या लागल्याने त्याची प्रकृती गंभीर होती। रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला। गोसावीवाडीतील चौफुलीवर पानटपरी समोर सुमित पगारे उभा असताना अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला। प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोराने पगारे याच्यावर 2 गोळ्या झाडल्या। यातील गोळ्या पोटाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमी सुमित पगारे याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर गोसावीवाडी परिसरात खळबळ उडाली असून हल्लेखोर कोण होते आणि गोळीबारामागील नेमके कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। परिसरातील CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे। पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण आहे। SPN न्यूज साठी SPN न्यूज ब्युरो नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।